शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय वडिलोपार्जित सुपीक कसदार शेतजमिनी बळजबरीने MIDC भूसंपादनात समाविष्ट केल्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी MIDC भूसंपादन रद्द करून शेती व शेतकरी वाचवण्यासाठी पालेगाव येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले आहे। यावेळेस कल्याणपूर्वच्या नवनिर्वाचित आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी उपोषणकर्त्यांची तसेच गावकऱ्यांची भेट घेऊन उपोषणकर्त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले। 16 मेला तुमचं सर्वे करायला तुम्हाला 20,000चा पॅकेट लागतो, तुमच्या फायली पास करायला तुम्हाला टेबला घालून लागतो, ते चालतो का? हे कुठलं मग ते नाही का तुम्हाला नियम लागत? आक्रोश आहे आमच्या शेतकऱ्यांचा साहेब। तुम्ही शेतकऱ्यांचं आहे ना, काय मतलब झाला? चुकीचा प्रकार असेल तर तुम्ही मला तरी लाभवता येतात का? आम्हाला रोजगार पण कुठे भेटतो लोकांना? मला सांगा, पाल्यामध्ये किनम सारखी कंपनी सगळे भय लोक कामाला आहेत, परप्रांतीय लोक कामाला आहेत। 19 वर्ष पाण्याचा कोणतरी कामाला आहे का त्या ठिकाणी? 19 कंपनी तर उभ्या केल्या काही त्याची 80% जर स्थानिकांना नोकऱ्या कुठे नोकऱ्या आहेत? ते द्या हे 6 वर्ष जर तुम्ही असं करा, परत मी 6 वर्षांनी उपोषणाला असेल नसेल नाही प्रस्ताव तुम्ही केव्हा पण पाठवला होता ना सर? हो 2019ला प्रस्ताव पाठवलाय तुम्ही, त्याचं काय केलं? गाडण्याचं काम चालू आहे। 20 वर्षात 20 कारखाने या पाले MIDC सुरू झालेले नाहीत, मग कोणासाठी हा रोजगार आणताय? आम्हाला रोजगार नाही पाहिजे। आम्ही आमचे शेती करून आम्ही आमचं पोट आमचा उदरनिर्वाह करू शकतो, इतके सक्षम आहोत आम्ही। कोणत्या शेतकऱ्याला भूमिहीन करू नका का? सर्व शेतकऱ्यांना भूमिहीन करून टाकलं तुम्ही? कोणत्या बेसिसवर कुठला विकास केला ते तरी दाखवा आम्हाला। तुम्ही तुमच्या दलालांचा विकास केलाय का शेतकऱ्यांचा विकास केला ते दाखवा आम्हाला। POP प्लॉट भेटतात, POP प्लॉट आमची अख्खी भाकर घेणार तुम्ही आमची आणि तुकडा फेकणार। सांगा तुम्ही काय विकास केला ते सांगा। 11 दिवस शेतकरी भूक बिना पाण्यावर राहिले, इथं काहीतरी दगडाला पाजर फुटतो, तुमच्या लोकांना पाजर फुटत नाही का? ते हो 2-2 वर्षावर पोरं आम्ही घेऊन इथं थांबतो, लहान बाया बी इकडे पोरं आमचे लोकप्रतिनिधीचा विषय मांडतात आणि तुम्ही इकडे पार्ट्या करता। बोला तुम्ही या 11 दिवसात तुमच्या सांगू मी तुम्ही कुठं कुठं पार्ट्या केल्या, कुठं कुठं केल्या ते तर दाखवू का तुम्हाला? प्रूफ देऊ तुम्हाला सर्वांच्या समोर? तेव्हा तुम्हाला वाटलं नाही? एखाद्या दगडाला पाजर फुटेल पण शासनाला नाही पासून 11 दिवस लोक उपाशी मारतात। जास्त एक शेतकऱ्याला त्रास नका देऊ का? बघा साहेब, तुम्ही कोणाला आमचे प्रतिनिधी आहेत, आणखी दुसरे येत आहेत, त्यांच्या समोर तुम्हाला बोलतोय चुकीचा प्रकार करू नका, शेतकऱ्यांना त्रास देऊ नका। जर उद्रेकात गेला ना तर त्याला सगळं तुम्हीच जबाबदार। यांनी रेट ठरवायचे सांगा, सर्व शेतकरी आहेत, तुम्ही पण बऱ्यापैकी सांगा ना, कोणाला विचारा। साहेब होतो तेव्हा 2006 पासून माझा विरोध होता, मी अजूनपर्यंत विरोधच करतो। 6 पासून आम्ही विरोध करतोय, मी विरोध घातला आणि विरोध प्रमाणे चालणार ना, अजूनपर्यंत विरोधच करणार। एक कंपनीला ऑर्डर झाली, एक मल्टीनॅशनल कंपनी, परत ती कंपनी बाहेरच्या राज्यात जाऊ दे केमिकल कंपनी आपल्या राज्यात ठेवाल म्हणजे आम्हाला रद्द करा, ते रद्द करा, ती कंपनी आपल्या तिकडे चालेल, कंपनी केमिकल सगळे तुम्हाला नागरिक केल्याशिवाय आमचं न्याय पाहिजे। या सगळ्या कंपन्या गुजरातला लावतात सर, काय करत नाही आम्हाला। 12 एकर मध्ये त्यांना कंपनी बांधायची, इथं आमची शेती उभी करून। ही काळी आई बघा तुम्ही, माती बघा कशी आमची, फावडा मारला का पाणी लागतो। जमीन का खडका? 25,000 साहेब नका, आम्हाला गुजरातला घाला। 25,000 तुम्ही 25 तरी आमचे घेतले ना, तरी आम्ही धन्य। लेबर पण कॉन्ट्रॅक्ट कुणाला बाहेरच्या ना देता ना, आम्ही जर करायला गेलो तर आम्हाला उभे करतात का? अंबरनाथचं बघितलं नाव तर लगेच इथं 8 फॅक्टऱ्या उभ्या आहेत, त्याच्यात किती आमच्या गावाला घेतलं ते दाखवा आम्हाला। किती पर्यावरणाची हानी होणार आहे, आरोग्याला किती धोका होणार आहे, हे सगळं मॅडम म्हणून तुमच्या आई पण इथंच केली असती। आमच्या जमीन आम्ही विकायच्या, आम्ही काय मरायला येतात? आम्हाला इथं भात शेती करायची आहे। परमिशन घेता का शेतकऱ्याची तुम्ही? आम्हाला शेती करायची, शेतकरी म्हणूनच जगायचं ना, आमची ओळख शेतकरी म्हणूनच मरायचे आम्हाला। आम्हाला नाही आम्ही भात खातो, तुमच्याकडे पैसे खात नाही आम्ही, समजलं ना? मार्गी लागण्याचा तर आम्ही प्रयत्न पुरेपूर करतोय आणि उद्या आम्ही मीटिंग ठेवलेली आहे। त्या मीटिंगमध्ये ह्यांचे जे सातबारे वगैरे आहेत किंवा यांना जो मोबदला काय पाहिजे त्याविषयी आम्ही तिथे बोलणार आहोत आणि तिथे काय जो निर्णय होईल तो मी इकडे येऊन यांना सांगणार आणि जे काही प्रयत्न माझ्याकडून जेवढे काय करता येतील तेवढे मी या शेतकऱ्यांसाठी करेन आणि त्यांच्या पाठीशी मी उभे आहे आणि त्यांना मी मदत करेन।
खऱ्या अर्थाने त्या अधिकाऱ्याची जबाबदारी होती ना. हो, यायला पाहिजे होतं त्यांनी. ते शेतकऱ्यांच्या ते जे काही आहे ते जाणून घ्यायला पाहिजे, काय समस्या होत्या त्या. पण मी प्रांतसाहेबांना सांगितलेलं, प्रांतसाहेब पण येऊन गेलेले आणि मीही एकदा इथे भेट देऊन गेले होते, पण ते आले नाहीत भुताळे साहेब. तर त्यांना मी आज घेऊन आले इथे आणि त्यांच्या समस्या त्यांना सोडवायचा प्रयत्न करायला सांगितलं. असं वाटतंय उद्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील? नक्की सुटायला पाहिजेत, प्रयत्न तर करू आम्ही. या उपोषणाच्या ठिकाणी माननीय आमदार सुलभाताई, MIDCचे अधिकारी, तहसीलदारांना आम्ही भेट दिलेली आहे. शेतकऱ्यांची मागणी ही आहे की आमचे 6 सर्वे नंबर जे आहेत ते भूसंपादनातून वगळण्यात यावे आणि 1972च्या जे भूसंपादन झालेलं आहे त्याचा मोबदला आम्हाला नवीन दराने देण्यात यावा. शेतकऱ्यांनी सगळ्या समस्या मांडलेल्या आहेत, MIDCच्या अधिकाऱ्यांनी नोंद घेतलेली आहे आणि उद्या उपमुख्य अधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग उद्या कॉल केलेली आहे दुपारी 12 वाजता आणि त्यामध्ये ह्या सगळ्या ज्या शेतकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा समस्या आहेत त्यामध्ये उद्या चर्चा होणार आहे आणि तिथून मग काहीतरी त्यामध्ये निर्णय होईल. आज 11 दिवस झाले आहेत, अजून किती दिवस लागणार आहे असं वाटतंय आपल्याला? कारण आपण अधिकारी आहात, MIDC संबंधित अधिकारी आलेले आहेत, तरी इथं निर्णय काही झालेला नाही. अजून किती दिवस लागू शकतो? ते उद्या आता बैठकीनंतरच निश्चित होईल. विशाल वाघमारे, जनशक्ती, कल्याण. अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.